महाराष्ट्रातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू असून नरखेड तालुका कौन्सिलच्या वतीने सावरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कर्मचारी बेमुदत संपाला बसले आहेत। मागील संपाच्या वेळी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आंदोलक महिलांना सरकारने भरगच्च असे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनांची पूर्तता आज तागायत झाली नसून विद्यमान सरकारने आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना केळाची टोपली दाखविली आहे। या महिला रात्रंदिवस सरकारचे कामे करत असून गावागावात जनतेची सेवा करत असतात। आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना जर वाऱ्यावर सोडले तर गावागावात जाऊन आरोग्य सेवा कोण देईल असा संपूर्ण जनतेला प्रश्न पडला आहे। तरी विद्यमान सरकारने लवकरात लवकर या गोष्टींचा न्यायनिवाडा करावा अशी मंदा डोंगरे महाराष्ट्र राज्य आयटक संघटना कोषाध्यक्ष सुलभा गायधने, सुनंदा वाडबुधे, संगीता बाणाई, सविता मानेराव, वनिता काळबांडे, कविता शिंदे आणि इतर आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी केले आहे। आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचा बेमुदत संप आंदोलन जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सुरू राहणार असे डोंगरे यांनी सांगितले आहे। माझं नाव सुलभा सुभाष गायधने, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील गटप्रवर्तक बोलत आहे। आम्ही 12 तारखेपासून आजपर्यंत 13 दिवस झाले आमचा सतत संप सुरू आहे। शासनाने मागे जे घोषणा केलेली होती की गटप्रवर्तकांना 10,000 आणि आशांना 7,000 देऊ असे प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्याने घोषणा केल्या। दिवाळी बोनस देऊ हे सगळं पूर्ण पेपरबाजी सगळं आणि देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या घोषणा केल्या, पण त्याप्रमाणे आम्हाला काहीही दिलेलं नाही आजपर्यंत। म्हणून आमची अशी इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर GR काढावा आणि गटप्रवर्तकांचं कंत्राटीमध्ये समायोजन करावं, एवढी अशीच आमची एक इच्छा आहे। तसेच त्याचप्रमाणे PSC मध्ये आम्हाला साधं एक आरोग्य कर्मचारी पद म्हणून घोषित केलं जात नाही, त्यांनी आम्हाला आरोग्य कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, एवढी आमची अशी इच्छा आहे। आणि लवकरात लवकर GR काढावा, नाहीतर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र आंदोलन करू अशी आम्ही शासनाला ग्वाही देते। मॅडम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा जास्तीत जास्त भर आरोग्य सेवेवर आहे, तर त्यासाठी त्यांचं जे म्हणणं आहे की आरोग्य सेवा ही सुदृढ झाली पाहिजे आणि आशा सेविकामुळेच सुदृढ आहे, पण तुम्ही आता संपावर आहे तर आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल? हो सर, त्याच्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। ते लोक म्हणतात, ते सगळेजण म्हणतात की आशा ही आरोग्याचा कणा आहे। मग ज्याप्रमाणे आशा ही आरोग्याचा कणा आहे, दुवा आहे, आणि नुसतं ते सांगतात आणि बोलतात, नुसतं बोलण्याने आशांचं पोट भरत नाही किंवा कौतुक केल्याने आशाचं पोट भरत नाही किंवा गटप्रवर्तकाचं पोट भरत नाही। म्हणून त्यांनी आमच्या समस्या जाणून घ्याव्या आणि आमच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी आमचा विचार करावा की आज महागाई एवढी वाढली तर महागाई भत्ते हे सगळं आम्हाला लागू करावं। आम्ही आशा जे आहे, आशा गटप्रवर्तक आम्ही समाजसेवाच करत आहोत। एक प्रकारची समाजसेवा आम्ही चांगली काळजीपूर्वक सगळ्यांची काळजी घेऊ, त्यासाठी त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आम्ही आमच्या आशा सगळ्या त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करतील। मी संगीता योगेश बनाईत, गटप्रवर्तक PSC मेडला। मी शासनाला सांगू इच्छितो की जेव्हा आमची गटप्रवर्तकांची नियुक्ती केली तेव्हा शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचा ऑर्डर काढला। त्यांच्या ऑर्डरमध्ये आणि आमच्या ऑर्डरमध्ये कुठलाही हे नाही, म्हणजे कुठलाही शब्द सारखा असून त्यांनी आम्हाला कंत्राटी म्हणून वगळण्यात आला आहे। त्याकरिता आता शासनाला सांगू इच्छिते की आमचं कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला कंत्राटी करावं, कंत्राटी देय आणि भत्ते लागू करावे आणि कंत्राटी केल्यानंतर त्यांनी जसे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजनामध्ये 30% समायोजनामध्ये त्यांना घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्हाला गटप्रवर्तकांना सुद्धा त्या समायोजनामध्ये घ्यावं ही विनंती करते। मंदा नरेंद्रजी डोंगरे, तर मी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून या पदावर आयटक संघटनेमध्ये काम करत आहे। तसेच मी नॅशनल काउन्सिलर म्हणून काम करत आहे आयटक संघटनेमध्ये। तर आमचा जो काही मागे 18 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आम्ही जो संप केला आशा आणि गटप्रवर्तकांनी, तर त्याच्यामध्ये सरकारने आमच्या मागण्या ह्या आम्ही मागण्या ठेवल्या होत्या की आशांना आणि गटप्रवर्तकांना वेतन मिळाले पाहिजे, पण त्यांनी आम्हाला मानधन गटप्रवर्तकांना 6,200 आणि आशांना 7,000 रुपये असं सगळं जग जाहीर करून त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या। पण आमच्या गटप्रवर्तकांना हा मोबदला खूप कमी असल्या कारणानं त्यांनी पुन्हा आमचा 5-6 दिवस संप हा पुढे ढकलला।
आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 10,000 गटप्रवर्तकांना देऊ आणि 7,000 आशांना देऊ. सगळं त्यांनी पेपरबाजी केलं आणि मंत्रिमंडळात त्यांनी सांगितलं की आम्ही बैठकीमध्ये हा निर्णय काढू. पण अजूनपर्यंत आमचा आशाचा आणि गटप्रवर्तकांचा निर्णय किंवा GR काढलेला नाही. आणि सरकारने आम्हाला फक्त काम करा काम करा काम आशा किती करणार आणि सगळं ऑनलाईन कामाचं बर्डन हे आशा आणि गटप्रवर्तकांना दिलं आहे. आणि त्या मानाने आशांचा मोबदला हा फार कमी आहे. आणि गटप्रवर्तकांना पण कोणती कॉन्टिजेन्सी नाही किंवा कोणतं व्यवस्थित कॉम्प्युटर नाही हाताळण्यासाठी. सगळे लोक म्हणतात की तुम्ही आमचं काम झाल्यानंतर करा. आशाचं रिपोर्टिंग असते, आशाची पेमेंट शीट बनवायची असते, हे गटप्रवर्तकांना पण काम असतं. आणि आशांना पण ऑनलाईन काम, आशांना रिसर्च ट्रेनिंग दिलं नाही आहे तरी पण त्यांना आशा ऑनलाईन कामाचं बर्डन शासन देत आहे. तर मला हे शासनाला सरकारला हे म्हणायचं आहे की आधी तुम्ही आशाची पोस्टिंग जेव्हा भरली तेव्हा हे सगळं काय शिकले, आशा किती शिकली आहे, काय शिकले, हे सर्व हे न पाहता आशाची पोस्ट भरली. आणि त्याच्यामध्ये आम्हाला ग्रामसभेमधून आमची निवड झाली आणि आता तुम्ही आम्हाला म्हणत आहे की तुम्ही ऑनलाईन कामं करा. कोणतंही रिसर आम्हाला ट्रेनिंग दिलेलं नाही. आणि आमच्या मागणं हेच आहे की आमचं नाही नंतर आमच्या आशाचं पोट भरे इतकं जर तुम्ही मोठ्या अधिकाऱ्यांना, आमदार खासदारांचं जर पेमेंट वाढत आहे किंवा त्यांचा निर्वाह वाढत आहे किंवा त्यांचे भत्ते वाढत आहे तर मग आशांना द्यायसाठी शासनाजवळ पैसा नाही आहे का, हा प्रश्न उत्पन्न होतो. आणि म्हणून ज्या काही आशा काम करत असतात, हा आशा म्हटलं म्हणजे एक स्त्री आहे ना, ही स्त्री भावनिक असते आणि कोणत्याही कामासाठी ती नाही म्हणत. पण कधी कधी सरकार हे खूप सारं बर्डन देऊन आशाकडून काम करून घेतात पण त्याप्रमाणे तिला मोबदला दिला जात नाही. प्रतिनिधी सहदेव वैद्य, NTV न्यूज मराठी, नरखेड, नागपूर.